सेम इथे गॅप आहे तुमच्या, इकडे दुखतंय बघ, हिला दुखतंय ना, इकडे दुखतं, इकडे या साईडला हा पाय दुखतोय, हा काही दुखत नाही, हा जास्त दुखतो. पळतो हा मांडी घालता येते का? घालता येते. बसतेच रोज तशी. आता तुमच्या कमरामध्ये 4 आणि 5 मिनिटं L4-5 L5 मध्ये गॅप आहे. आता त्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण म्हणजे तुम्ही कधीतरी 15-20 वर्षापूर्वी कमरा जोरात पडले आदळले तर त्यावेळेस जी वरची जी डिक्स असते ती वरून खाली सरकली, पण त्याच्यातलं जसं ते कार्टिलेज गादी असते ती फाटून बाहेर आली तसं कमरापासून दोन्ही खुबे, दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या, दोन्ही टाचांना रक्तपुरवठा 100% होत नाही. देवाने आपल्याला एक वरदान दिले, दिवसभरात तुमचे हजारो सिलरेट होतात, रात्री तुमच्या परत रिजनरेट होतात, पण हा नियम हा तुम्हाला लागू, कारण की ब्लड सर्क्युलेशन त्या प्रमाणात न झाल्यामुळे दिवसभरात तुम्ही हजारो सिलरेट झाल्या तर रात्री पण रिजनरेट नाही झाल्या, त्याच्यामुळे तुमची जेवढी झीज झाली गुडघ्यांची ती परत भरूनच येत नाही. हे म्हणते तुमची चीज होत हजारो सिलरेट बघा तुमचे दोन्ही गुडघ्याचे 80 ते 90% झीज झाली, म्हणजे तुम्ही MRI केला केला तर डॉक्टरने त्याला ऑपरेशन करा सांगितलं, पण तुम्ही गुडघे जरी बदलले कमरेपासून पाय दुखणार असेल, कमरामध्ये जो गॅप पडला तिथून रक्तपुरवठा कमी दाबामध्ये झाला जो होतच चालेल. जेव्हा कमराचा गॅप बऱ्यापैकी कमी होईल कव्हर होईल असं चालू होतील आधी जागेवर जाईल तेव्हा हा फरक पडेल. पण याला सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही खूप लेट झाले, याला 3 दिवसानंतर बऱ्यापैकी फरक जाणवायला लागेल, 10 दिवसात कव्हर म्हणजे 1-2 दिवस होणार नाही, त्याला 10-15 दिवसाची प्रोसेस झीज बांधण्यासाठी 3 महिन्यात चालू होईल. तेव्हा तुमचे सेल्स रिजनरेट होतील तशा प्रमाणात तुमची झीज बांधायला लागेल, समजलं. पण याला पहिले कमराचा गॅप बरा होणं गरजेचं आहे, आणि ही तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे गेले बऱ्यापैकी तर बऱ्याच डॉक्टरांना समजणार नाही नेमकं त्रास झालाय. डॉक्टरांनी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं असेल गाडी घसली, कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, पण झीज का झाली हे कोणी सांगितलं नाही आणि सांगितलं नाही असं, कारण की तुमचं डायग्नोसिस ते चुकतं ना, जेव्हा त्या नसं चालू तेव्हा ते क्लिअर होईल. पण याला 10 दिवसाची प्रोसेस, ठीक आहे. त्याला कमराची वेगळी ट्रीटमेंट असेल, गुडघ्याची वेगळी असेल, ठीक आहे. म्हणजे बाकी त्याला 200 खर्च असतो, तुम्हाला 400 खर्च असतो, म्हणजे कमराची आणि गुडघ्याची दोन्ही ट्रीटमेंट करतो. हां सांगतो Thank you.